हा आंधळा होता ना, याला काय दिसत नव्हतं. दिसतंय का? बाजूला खूप सुंदर मुलगी छान. आंधळा दिसतंय का? दिसत होतं का? बोला हालेलुया. लक्ष द्या. समजतंय का? कठीण होत आहे. थांबणार आहे 5 मिनिटं. आंधळ्याला दिसतंय का? कोण आहे? कधी कधी लेकरांची डोळे आंधळे होतात, त्यांना काय दिसत नाही. ना आई दिसते, ना बाप दिसतोय, ना घर दिसतोय, ना नातेवाईक दिसतात, ना मित्र दिसत, कोण नाही. त्याच्या डोळ्यावर धुंदी असते. कशाची धुंदी येते त्याच त्यालाच माहिती. आणि त्या धुंदीसाठी आम्हाला प्रार्थना करायची की देवा त्याच्या डोळ्यावरची धुंदी काय कर, काढून टाक, त्याला दिसू दे. त्याचे नेत्र उघड. त्याचे नेत्र काय कर, उघड. मान आणि महिमा त्या देवाला द्या. शास्त्र सांगतं आध्यात्मिक आंधळ पण देव दूर करेल, त्याला देव दिसेल. देव कोण आहे हे चांगल्या चांगल्या लोकांना समजलं नाही, त्या आंधळ्याला समजलं. तिथं तारणार आहे, त्या आंधळ्याला समजलं तो बरोबर करू शकतो. शास्त्र सांगतं प्रियजन हो, तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल जर तुम्हाला देव समजला तर. तो म्हणतो जे हाती घ्याल ते मी सिद्धीस नेईन, ज्या भूमीवर पाय ठेवाल ती भूमी मी तुला देईल. विश्वासानं देवाला मागा, देव दिल्याशिवाय राहणार नाही. निराश करणारा सैतान आहे. निराश आहात का? येशूकडे या. समस्या आहेत काय? येशूकडे या. त्रास आहे का? येशूकडे या आणि विश्वास ठेवा. आणि अधिक काम देव करणार आहे हे लक्षात ठेवा.